नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायलीला सगळ्यांचे चेहरे स्पष्ट दिसू लागतात. तिला तिचासुद्धा चेहरा, अर्जुनचा चेहरा, सगळ्यांचे चेहरे स्पष्ट दिसू लागतात. अर्जुनच्या वाढदिवशी जे काही घडलं होतं ते तिला स्पष्टपणे आठवत असतं. ती अर्जुनला औक्षण करते. त्यानंतर घरातले सगळ्यांचे चेहरे तिला आठवू लागतात. ती खूप खुश झालेली असते. म्हणजे मीच तन्वी आहे, हे चेहरे मला पहिल्यांदा इतके स्पष्ट आठवतात. त्यानंतर तिला बालपणीच्या काही दुसऱ्या आठवणी देखील आठवू लागतात. जेव्हा ती पडलेली असते आणि रडत असते त्याच वेळेस अर्जुन त्याचं लॉकेट काढून तिच्या गळ्यामध्ये घातलेलं असतं. आता इकडे पूर्णाजींना पडलेल्या स्वप्नामुळे ती खूपच घाबरलेली असते. देवीला प्रार्थना करते की देवी आई, माझ्या घरावरती कुठलंही संकट येऊ नकोस, सगळ्यांना सुखरूप ठेव. आणि त्याच वेळेस वादळ वारंसुद्धा खूप आलेलं असतं. सायली प्रचंड आनंदामध्ये असते. तिला त्या दोघांची शेवटची भेटसुद्धा आठवते. तिला काही अर्जुनला सोडून जायचं नसतं, त्यामुळे ती खूप रडत असते आणि अर्जुन तिची समजूत काढण्यासाठी त्याचं ते खेळणं तिला देतो आणि दोघेही एकमेकांना बाय म्हणून तन्वी गाडीमध्ये बसते. आता सायलीला हे सगळं आठवत असतं आणि ती मनातून प्रचंड खुश असते. सायली प्रचंड आनंदात असते. तिला तिचं संपूर्ण कुटुंब पुन्हा परत मिळालेलं असतं. ती रविराजकडे पाहते आणि तेव्हा तिला त्या दोघांचे लहानपणीचे क्षण आठवतात. जेव्हा ती रुसून बसलेली असते आणि रविराज तिला अगदी प्रेमाने मनवत खाऊ घालत असतो आणि तिचा रुसवा काढण्यासाठी रविराजही रुसण्याचं नाटक करतो. तेव्हा सायली स्वतः त्यांना आपल्या हाताने खाऊ घालते. हा बापलेकीचा क्षणही तिला आठवत असतो. त्यानंतर ती प्रतिमाकडे पाहते आणि तेव्हा मायलेकीतले गोड नातंसुद्धा तिला अनुभवायला मिळतं. सगळे लहानपणीचे क्षण तिला स्पष्टपणे दिसू लागतात आणि ती रविराजला म्हणते की आपण थोडं जास्त फास्ट जाऊयात का. तेव्हा तिच्या म्हणण्याप्रमाणे रविराज गाडीचं स्पीडही वाढवतो. मात्र अर्जुन विचार करू लागतो की या सगळ्यांनी बायकोला त्रास होईल, पण सिनियरनी इतकं स्पीड का घेतलं आहे गाडीचं. आता सायली आनंदामध्ये असते, तिचं काही लक्षच नसतं आणि अर्जुन त्यांच्या गाडीमागे गाडी घेत असतो. पण एका क्षणाला रविराजलाही कळतं की गाडीचे ब्रेक लागत नाही आहेत. इकडे पूर्णाजी आणि सगळे घरातले प्रार्थना करत असतात. अचानक दिवा विझायला लागतो आणि पूर्णाजी खूपच घाबरतात. त्या विचार करतात की घरातले सगळे तर सुखरूप असतील ना, घरामध्ये कोण कोण नाही आहे. प्रताप आणि अर्जुन सायलीस ना, त्यांना आत्ताच्या आत्ता फोन करा. तेव्हा कल्पना त्यांची समजूत काढते. असं काही नाही आहे पूर्णाजी, सगळे अगदी सुखरूप आहेत, तुम्ही उगाचच काळजी करताय. तेव्हा पूर्णाजी चिडूनच म्हणते की अश्विन, तुला सांगितलं ना सगळ्यांना फोन कर म्हणून, आणि कुठे आहेत ते, व्यवस्थित आहेत की नाही हे सगळं विचार. आणि मग पूर्णाजीच्या म्हणण्यानुसार सगळेजणं अर्जुन, सायली आणि प्रतापला फोन करू लागतात. मात्र पूर्णाजी मनातून खूप घाबरलेली असते. इकडे अर्जुन गाडीचं स्पीड वाढवून रविराज आणि प्रतिमाशी बोलायला येतो. तेव्हा त्याला समजतं की गाडीचे ब्रेक फेल झालेले आहेत, ब्रेकच लागत नाही आहेत. त्यावेळेस मात्र सगळेच खूप घाबरलेले असतात. सायलीही घाबरते आणि त्या प्रसंगामुळे ॲक्सिडेंटनंतर काय झालं होतं ते सगळं तिला आठवतं. ती एकटीच ॲक्सिडेंटमधून वाचून एका मंदिरामध्ये गेलेली असते. तिथे रडत असते आणि त्याच वेळेस तिला मधुभाऊ दिसतात आणि मधुभाऊ तिची विचारपूस करतात आणि तिला प्रेमाने जवळ घेतात. हे सगळं तिला लख्ख आठवतं. आता इकडे अर्जुन खूपच घाबरलेला असतो. काही करून या सगळ्यांना वाचवायचं एवढंच त्याच्या डोक्यामध्ये असतं. गाडी कशी थांबवावी हाच विचार तो करत असतो. अस्मिता अर्जुन सायलीला कॉल करत असते, मात्र त्यांचे फोन काही लागत नाहीत. इकडे कल्पना प्रतापला कॉल करून विचारते. त्यांची खुशाली आहे हे कळल्यानंतर पूर्णाजींनाही सांगते. मात्र अर्जुन सायली फोन उचलत नाही म्हटल्यानंतर पूर्णाजी खूपच घाबरतात आणि घरातले सगळेच खूप घाबरतात. कल्पना म्हणते, काळजी करू नकोस, मी आत्ता प्रतिमाला कॉल करून विचारते. आणि ती फोन करणार तितक्यात सुमन तिथे धावत येते आणि अर्जुन, सायली इथं आले आहेत का असं ती त्यांना विचारते. आता सुमननेच हा प्रश्न केल्यानंतर सगळेच खूप चिंतेमध्ये पडतात. म्हणजे दादा बहिणी घरी नाहीत का. आता इकडे अर्जुन सांगितल्याप्रमाणे रविराज गाडी डाव्या बाजूने घेतो आणि मातीच्या ढिगाऱ्यावरती गाडी चढवायला सांगतो. फायनली ती गाडी थांबते सुद्धा, पण सगळेजण खूप शॉकमध्ये असतात. अर्जुन कसंबसं गाडीचे दरवाजे खोलतो आणि प्रतिमा
रविराज या सगळ्यांना बाहेर काढतो. त्यावेळेस तो सायलीकडे जातो आणि तिला विचारतो की तू व्यवस्थित आहेस ना, तुला कुठे लागलं तर नाही ना. तेव्हा सायलीच्या चेहऱ्यावरती प्रचंड आनंद असतो. आता इकडे कुसुमताई जेव्हा मधुभाऊंच्या खोलीमध्ये येते त्यावेळेस ती मधुभाऊंना पाहून शॉक होते, कारण मधुभाऊ चक्क उठून बसलेले असतात. ते कोमामधून बाहेर आलेले असतात. या सगळ्या वातावरणामध्ये मधुभाऊ शुद्धीवर आलेले असतात. ही एक चांगलीच गोष्ट घडलेली असते. आता इकडे सगळेजण बाहेर येतात. अर्जुन सायलीची खूप प्रेमाने चौकशी करतो, मात्र सायली रविराज, प्रतिमा यांच्याकडे एकटक पाहत असते. रविराज तिला काळजीनेच विचारतो की बाळा, तू बरी आहेस ना, तुला कुठे लागलं नाही ना. सायली नाही असं म्हणते आणि सगळ्यांकडे भारावून पाहतच राहत असते. आता इकडे कल्पना विचारते, अगं सुमन, तू त्या सगळ्यांना असं न सांगता कसं काय जाऊ देऊ शकतेस गं? विचारायचं ना कुठं जात आहेत म्हणून. तेव्हा सुमन सांगते, अगं मी खूप विचारलं पण त्यांनी नाही सांगितलं. सायली म्हणाली की नंतर सांगते, आणि असं जर माहिती असतं तर मी आधी नसतं का विचारलं. आता काय माहिती त्यांचे सगळ्यांचे फोनच लागणार नाहीत म्हणून. आता अश्विन लगेच त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडत असतो. तेव्हा सुमन म्हणते, मी राकेशलाही बोलावून घेते. आता इकडे प्रतिमा सायलीला विचारते, बाळा काय झाले, तू ठीक आहेस ना, तुला कुठे मुका मार लागला नाही आहे ना, काही त्रास होतोय का. तेव्हा सायली म्हणते की नाही, मी अगदी व्यवस्थित आहे. ते चौघेही एकमेकांना मिठी मारतात. रविराज पुन्हा सायलीला म्हणतो की बाळा, तू ठीक आहेस ना, तुला कुठे लागलं नाही आहे ना, मग तू रडतीयस का. प्रतिमासुद्धा घाबरते की नेमकी काय झालं आहे, तू रडतीयस का. तेव्हा अर्जुनला खूप भरून आलेलं असतं आणि तो सांगणारच असतो की तिला सगळं आठवलं आहे, पण सायली त्याला थांबवते आणि काहीच नाही, ते ॲक्सिडेंटमुळे जराशी घाबरल्यासारखं झालं असं ती सांगते. आता ती मनातच म्हणते की आता मी सगळ्यांना ठामपणे सांगू शकते की मीच तन्वी आहे म्हणून. माझी आई, बाबा, माझा अर्जुन सगळे माझ्या जवळ आहेत, सगळं मला पुन्हा मिळालेलं आहे. अर्जुन विचारतो की तुला सगळं आठवतं आहे का. तेव्हा सायली म्हणते की हो, सगळं लख्ख आणि स्पष्ट मला आठवते. तेव्हा अर्जुन प्रचंड खुश होतो. आता अर्जुनच्या मोबाईलवरती अश्विनचा कॉल येतो आणि तेव्हा सगळ्यांच्याच लक्षात येतं की आपल्या कुणाच्याच मोबाईलला रेंज नाही आहे. घरचे सगळे आपली वाट पाहत असतील, आपण आत्ताच्या आत्ता घरी जायला हवं. म्हणून सगळेजणं अर्जुनच्या गाडीने घरी जायला निघतात. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायली जेव्हा घरामध्ये उभी राहते तेव्हा तिला पुन्हा लहानपणीचे सगळे क्षण आठवू लागतात. तो दिवस ज्या दिवशी अर्जुन आणि तिचा बड्डे असतो, ते सगळं तिच्या डोळ्यासमोरून जातं. तेव्हा ती तिच्या खोलीमध्ये येऊन अर्जुनला मिठी मारते आणि म्हणते की माझी तन्वी नावाची एक ओळख आता निर्माण झाली आहे. आता मी सगळ्यांना सांगू शकते की मीच तन्वी आहे म्हणून. तितक्यात कुसुमताईचा तिला फोन येतो आणि तिला अर्जंट आश्रमामध्ये ती बोलावून घेते. आता आश्रमामध्ये गेल्यानंतर मधुभाऊंना शुद्धीवर आलेलं पाहून सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि मधुभाऊ सांगतात की तू सायली नाहीस, तन्वी आहेस. तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.